नमस्कार सगळ्यांना. फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात यायला चालू झालेला आहे बघा. सध्या आम्ही फेब्रुवारी हप्त्याची तयारी करत आहोत असं आदित्य तटकरे म्हटलं आहे. त्याच्यामुळे आता ते तयारी झालेली आहे. महिलांची यादी जी आहे ते फेब्रुवारी हप्त्यासाठी ती पण तयार झालेली आहे. त्यामुळे आजपासून तुम्हाला पैसे यायला चालू होतील. कधी तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलचे SMS चेक करायचे आहेत. तसंच आता काही महिलांना 3,000 येतील, काही महिलांना 4,500 रुपये येतील, काही महिलांना 1,500 रुपये येतील. तर ते कसं असणार आहे, कुठल्या महिन्यांना किती रुपये येणार, सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका. तसंच काही अपात्र बहिणी ठरल्या आहेत, त्यांची पण मी तुम्हाला सगळी डिटेल सांगणार आहे की कोण ठरलं आहे, काय महिलांना आता इथून पुढचे हप्ते बंद होणार आहेत ते पण सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका. तसेच नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स आणि महत्त्वाचे अपडेट्स आपण घेऊन येत असतो बघा. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी आतापर्यंत जानेवारीपर्यंतचे जे सगळे हप्ते आहेत, म्हणजे 7 हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकलेले आहेत. लक्षात घ्या. आता 8वा हप्ता जो आहे त्याची तयारी झालेली आहे कंप्लीट. महिलांची यादी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला पण लवकरात लवकर फेब्रुवारीचा हप्ता मिळेल. आदित्य मॅडम म्हटल्याप्रमाणे फेब्रुवारीचा हप्त्याची तयारी कंप्लीट झालेली आहे. आता फक्त पैसे यायचे बाकी आहेत. बँकांना आदेश पण दिले आहेत. तर DBT द्वारे तुम्हाला कधीही पैसे येऊ शकतात. लक्षात घ्या. तुम्हाला फक्त फोनचे SMS चेक करत राहायचे. तसेच तुम्हाला कधी कधी SMS येत नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन पण चेक करू शकता. आता बघा, हे झालं पात्र बहिणींसाठी. काही महिला पात्र ठरलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे फेर पडताळणी जी आहे ती चालू झालेली आहे. आदित्य तटकरेंनी लाडकी बहिणीबाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रतिक्रिया काय आहे ते पण तुम्हाला सांगते बघा. कारण आता ही जी अर्ज पडताळणी आहे ती पण चालू झालेली आहे. त्यात बऱ्याच महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्या महिला कोणत्या आहेत, कशामुळे अपात्र ठरतात, त्याची कारणं काय आहेत ते पण सांगणार आहे. कारण तुम्हाला पण हे कळणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही अपात्र असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही पैशाची वाट बघत राहाल, पण तुम्ही अपात्र ठरलेला असेल. त्यामुळे तुम्हाला पण कळायला हवं की आपण अपात्र आहोत की नाही. ते चेक कसं करायचं डिटेलमध्ये सांगणार आहे. बघत राहा व्हिडिओ बघा. लाडकी बहीण योजनेबाबत फेर तपासणी सुरू आहे, आदित्य मॅडम म्हणल्यात बघा. स्वतः आदित्य मॅडम म्हणल्यात की आता लाडकी बहीण योजनेबाबत फेर तपासणी चालू आहे. त्यामुळे आता प्रत्येक अर्जाची पडताळणी जी आहे ती व्यवस्थित होणार आहे आणि ती चालू आहे. आणि त्यातनं काही महिला ह्या बाहेर पडणार आहेत. सुमारे बघा 5 लाख महिला आता योजनेतनं अपात्र ठरू शकतात. ते कशामुळे सांगते बघा. कारण आता ही फेर तपासणी आहे ती चालू झालेली आहे टप्प्याटप्प्याने. आणि पुणे जिल्हा, लातूर, बीड अशा जिल्ह्यात तपासणी जी आहे ती सुरू आहे आणि कंप्लीट पण झालेलं आहे पुण्यामध्ये. तर ठीक आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्टमध्ये काही लाभ कमी झाले होते बघा. काही लाभार्थी ऑगस्टमध्येच कमी झाले होते. त्यामुळे त्यांना पुढचे हप्ते नसतील मिळाले. डिसेंबर, जानेवारी त्यांना हप्ते नाही मिळाले बघा. डिसेंबरचे हप्ते त्यांना मिळाले नाहीत. त्या बहिणी अपात्र असू शकतात. लक्षात घ्या. एकतर 2 कारण आहेत. एकतर DBT अनेबल नसणं किंवा अपात्र असणं. पण जर तुम्हाला आधीचे हप्ते मिळालेत, ठीक आहे, आणि आत्ताचे हप्ते नाही मिळाले डिसेंबरपासून, तर तुम्ही अपात्र होऊ शकता. तुम्हाला पैसे यायलाच हवेत, कारण DBT अनेबल आहे तुमचं ऑलरेडी, पण तुम्ही तरी पण पैसे नाही. याचा अर्थ तुम्ही अपात्र असू शकता. तुम्ही योजनेतून बाहेर पडलेले असू शकता. त्याचे 2-3 मेन रिझन आहेत ते पण सांगते बघा. कारण की आत्ता जे आहे ते फेरपडताळणी चालू आहे ती आहे संजय गांधी निराधार योजनेबाबत. कारण ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहेत असं म्हटलं होतं हमीपत्रामध्येच. त्यामुळे त्या महिलांची जी आहे ती अर्ज पडताळणी झाली आहे. त्यातनं बऱ्याच महिला बाहेर पडल्यात. आता बघा, पुण्यातलं जे पडताळणी आहे ती चालू झालेली आहे किंवा कंप्लीट झालेली आहे. अंगणवाडी सेविकांकडनं घरोघरी पडताळणी होणार. ती पडताळणी कंप्लीट होऊन आता पुण्यामध्ये सुमारे 75,000 बहिणी अपात्र सापडले आहेत. तर ते कशामुळं, कुठल्या कारणामुळे ते अपात्र ठरतात ते पण सांगते बघा. तर तुमच्या घरात जर 4 चाकी असेल, ठीक आहे, तर तुम्ही अपात्र ठरणार. डायरेक्ट तिथं थेट अपात्र. कारण जिल्हा प्रशासनाकडे 4 चाकी जे वाहन आहेत, त्यांच्याकडे वाहन आहेत, त्यांच्या बहिणींची जी आहे ती यादी आलेली आहे. म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी आहे का अशी जी माहिती आहे ती त्यांची लिस्ट आहे त्या बहिणींची त्यांच्याकडे आली. कारण त्यांनी RTO कडनं डिटेल्स मागवले होते मागच्या वेळेसच की कुठल्या कुटुंबात 4 चाकी आणि त्या कुटुंबातल्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत का. ठीक आहे. त्यामुळे पुण्यात सध्या 75,000 बहिणींकडे 4 चाकी सापडलेले आहे आणि त्या बहिणी थेट आता अपात्र ठरणार आहेत बघा. तिथे त्यांना अपात्र करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पण 4 चाकी असेल तर मात्र तुम्हाला पण पैसे नाही मिळणार. इथून पुढे फेब्रुवारीचा तुमचं बंद होऊ शकतो. अशा मिळून राज्यातील सुमारे 5 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत बघा. मुंबईतून ज्या महिला जॉब करतात त्यांनी पण फॉर्म भरला आहे. ठीक आहे. त्या बहिणी पण आता अपात्र होणार आहेत. लक्षात घ्या. संजय गांधी निराधार योजनेचा बहिणी ज्या लाभ घेतात त्या पण अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी आहेत त्यांच्या पण. असे 3 जे निकष आहेत महत्त्वाचे, ह्यामध्ये बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे पण जर अशा काही गोष्टी, तुम्ही पण असं असाल की तुम्ही जॉब करताय, की तुमच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात, अशा महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 5 लाख महिला अपात्र ठरतात. तुमचं पण आवश्यकता जर तुम्ही या गोष्टीत बसत असाल तर.
ठीक आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबाबत, की फेरपडताळणी व्हावी, नाही व्हावी, कसं काय? आणि अपात्र बहिणींकडनं काय पैसे परत घेतले जातील का? त्यांचं काय होणार आहे पुढे? ते पण तुम्हाला सांगते. पण कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला असं वाटतं का ही पडताळणी व्हावी आणि बहिणींचे पैसे बंद व्हावेत, हेच लक्षात घ्या. बघा, आता ज्या अपात्र ठरते त्यांचं काय? तर त्यांच्याकडनं कुठलेही पैसे वापस घेतले जाणार नाहीत. त्यांचे फक्त पुढचे हप्ते बंद केले जातील किंवा त्यांचं नाव हे योजनेतनं कट केलं जाईल, वगळण्यात येणार आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर आधीचे हप्ते मिळाले असेल, तुम्ही आता अपात्र ठरलाय, तर तुमचे मागचे हप्ते तुम्हाला परत कोणीही घेणार नाहीये. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण तुमचे पुढचे हप्ते बंद होतील आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेतनं परमनंटली तुमचं नाव वगळण्यात येईल कायमचं. त्यामुळे तुम्हाला पुढचे हप्ते नाही मिळणार. म्हणजे फेब्रुवारीच्या पुढचे हप्ते तुम्हाला जानेवारीपर्यंत हप्ते मिळाले असतील, तुम्हाला फेब्रुवारीपासून पुढचे हप्ते नाही मिळणार. त्यामुळे तुम्ही वाट बघणं सोडून द्या. जर तुमच्याकडे 4 चाकी असेल, तुमच्या घरी तुम्ही जर नोकरी करत असाल, तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, ह्या 3 गोष्टी असतील, तर ह्या 3 गोष्टींची पडताळणी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता लक्षात घ्यायचं, आपण जर असं असेल तर तुम्ही अपात्र आहात आणि तुम्हाला पैसे नसतील आले तर मात्र तुम्ही अपात्र ठरताय. ठीक आहे. आता हे झालं अपात्र बहिणींचं. आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचं कसं चेक करायचं बघा. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करा. ते तुम्हाला एक नवीन कॉलम ॲड झालेलं दिसेल बघा. स्टेटसच्या साईडला अप्रूव्ड काय तुमचं काय स्टेटस असेल त्याच्या साईडला संजय गांधी हा एक कॉलम आहे, तो ॲड झाला. तर येस किंवा नो आहे बघा. येस किंवा नो म्हणजे काय त्याचा अर्थ आहे ते बघा. येस म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय आणि त्याच्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरलाय, लक्षात घ्या. येस म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, लक्षात घे पुढे, कारण तुम्ही अपात्र ठरलाय. नो म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला पैसे पुढे मिळणार, लक्षात घ्या. तुम्ही पात्र आहात. त्यामुळे नो असेल तर काही टेन्शन नाहीये, पण येस असेल तर तुम्ही अपात्र ठरले, लक्षात घ्या. हे पहिली गोष्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानुसार तुम्ही स्वतःही करू शकता, की आपण अपात्र आहोत की पात्र आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे. तुमच्याकडे 4 चाकी असेल, तुम्ही स्वतःहूनच अपात्र ठरले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ते कुठं चेक करायची गरज नाही. तुमच्या घरात कुटुंबात 4 चाकी असेल, तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. आता बघा, हे झाल्या गोष्टी सगळ्या. तसंच तुम्ही जॉब करत असाल, तरी पण तुम्ही अपात्र ठरणार आहात. त्यामुळे ज्या बहिणींना पैसे नाही आले, ज्या बहिणींना डिसेंबरपासून पैसे नाही आले, त्यांच्यासाठी म्हणजे त्या अपात्र ठरायला, लक्षात घ्या. कारण त्यांना आधीचे पैसे आलेत, पण डिसेंबरपासून अजून हप्ता नाही आला, याचा अर्थ त्या अपात्र ठरलेल्या आहेत. ठीक आहे. मग ऑगस्टमध्येच काही महिला अपात्र ठरल्या होत्या, त्यामुळे त्यांना पुढचे हप्ते मिळाले नसतील. ठीक आहे. आणि त्यांना फक्त 2 हप्ते मिळाले असेल, जुलै, ऑगस्ट. पण जुलैमध्ये पण काही महिने अपात्र ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे हप्ते पण बंद झालेले असतात. त्यामुळे बऱ्याच महिन्यांना मागचे हप्ते नाही आले, असा तक्रार आहे. पण ते अपात्र असणार तुम्ही, लक्षात घ्या. ज्यांना डिसेंबरचा हप्ता नाही आला, जानेवारीचा हप्ता नाही आला, त्या बहिणी म्हणजे त्या बहिणी म्हणजे अपात्रच आहेत बघा. कारण त्यांना त्या सापडलेल्या आहेत ह्याच्यामध्ये, संजय गांधी निराधार योजनेमध्ये किंवा मग 4 व्हीलरमध्ये किंवा मग जॉबमध्ये. ठीक आहे. तर बघा, तुम्ही पण पात्र आहात का अपात्र, चेक करा स्वतः. तुम्हाला जर सगळे हप्ते आले असेल, तुम्ही पात्र आहात. पण इथून पुढे पण फेब्रुवारीचा हप्ता नाही आला, तर तुम्ही अपात्र ठराल, लक्षात घ्या. त्यामुळे हे चेक करा तुम्ही तुमचं. नक्की चेक करा आणि धन्यवाद.